हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते रवा गुलाबजामुन। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, इकडे रवा आहे 1.5 वाटी, पाऊण वाटी मिल्क पावडर, पिठी साखर आहे छोटा चमचा, 1 कप साखर घेतलेली आहे मोठी साखर ज्याचा आपण पाक बनवणार आहोत, आणि दूध आहे, साईचं दूध घेतलेलं आहे। तर आता आपण गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया। आता आपण गुलाबजामुनची सुरुवात करूया। त्यासाठी पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला अर्धा कप दूध। दुधामध्येच घालूया पिठी साखर, त्यामुळे ते मिश्रण थोडंसं गोड होईल। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता घालते रवा। रवा घालून छान शिजवून घ्यायचं आहे ते। असं छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं छान वाफ काढायची। इकडे मी झाकण लावून रवा चांगला शिजवून घेतलेला आहे। आपण तो थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचे गोळे मळून घेऊ। पीठ मळून त्याचे गोळे बनवायचे। आता इकडे मी रव्याचं बॅटर काढून घेते। खाली मी प्लेटमध्ये तूप घातलेलं आहे 1 चमचा। तर तुपामध्ये मी आता छान मळून घेणार आहे। छान मळून घ्यायचं हे तुपामध्ये। मिल्क पावडर घालते आणि छान मळून घेणार। मिल्क पावडर घालून हे पीठ मी छान मऊ मळून घेणार आहे। आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। बॉल छोटे छोटे गुलाबजामुनच्या आकाराचे। तुम्हाला हवे त्या आकारात घेऊ शकता, लहान मोठे। स्मूथ गोळे बनवायचे। हे बघा या आकाराचे मी असे सगळे बनवून घेते। परत एक दाखवते। हे रव्याचे गुलाबजामुन आहेत, चवीला खूप छान लागतात। 1 वाटी मिल्क पावडर घातलेली आहे आणि आपण पीठ दुधामध्येच मळून घेतलेलं आहे, त्यामुळे विकतच्या पेक्षा भारी होतात। इकडे मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। इकडे मी छोट्या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी घालते 1 चमचा तूप। तुपाने छान चव येते। मी पीठ मळतानाही तूप घातलं होतं, त्यामुळे तळताना जास्तीचं तूप घालायची काही गरज नाही। मी छोटा पॅन घेतलेला आहे, कारण का गुलाबजामुन थोडेच आहेत। मोठ्या कढईमध्ये तेल खूप पसरतं आणि गुलाबजामुन बरोबर तळले जात नाहीत, म्हणून मी छोट्या पॅनमध्येच तळून घेणार। कढईमध्ये मी साखर घातलेली आहे, त्याचा आपण आता पाक करून घेऊया। जेवढी साखर होती तेवढंच पाणी घेतलेलं आहे। आता मी इकडे 2 वेलच्या कुटून घातलेल्या आहेत, त्यामुळे पाकाला छान चव येते। आता मी एक एक करून सगळे गुलाबजामुन सोडून घेते आणि खरपूस सोनेरी रंगावरती तळून घेते। छोटा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बसतील तेवढे सोडते। आता सगळे छान तळून झालेले आहेत। बघा गोल्डन कलर किती छान आलेला आहे। तर आता मी सगळे काढून घेते। आता इकडे कढईमध्ये पाकही छान तयार झालेला आहे। तर तळलेले गरमागरम गुलाबजामुन आपण सोडून देऊया आणि मुरण्यासाठी ठेवूया। तयार झालेत आपले रव्याचे गुलाबजामुन। पाकामध्ये छान मुरलेले आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात। विकतच्या पेक्षा स्वस्त पडतात आणि चवीला खूप टेस्टी होतात। करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।